नमस्कार पब्लिक, माझे इंस्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली आणि बाकीचे मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे दिवस 8वा. सॉरी, कालची व्हिडिओ बनवता आली नाही. मी नुकताच उठलं, म्हणजे झाले काल सुटून. थोडीशी काही लोकांसोबत चॅटिंग करत होतो. काही लोकांचे मेसेज आले सकाळ एवढे गोड मेसेज आले सकाळ त्यांना रिप्लाय देत होतो. कारण की रिप्लाय देणं गरजेचं असतं. सॉरी, मी चेहरा दाखवते कारण की उठला माझ्या चेहरा एवढा भारी दिसत नाही. जसं काय रिअलीमध्ये असतात ना, उठतात आपण पिक्चरमध्ये मूवीमध्ये की उठल्यावर एवढं फ्रेश लोक कसे काय असतात. तर टायमिंग झाला आहे आता. बघा टायमिंग किती झाला आहे तुम्ही बघून घ्या. खरं तर एवढे वाजले नाही आहे. आत्ता वाजले 11:30 आले. तर पण मी कितीला 10 वाजता उठलेलो. सो तर पहिला आता टी व्ही लावून घेतो. मला टी व्ही बघायला आवडतो. टी व्ही झाडाला पाणी दिलं नुकतंच टाकून. मला टी व्ही लागतो पहिला. टी व्हीवर गाणी लावायची म्हणजे घरात माहोल वाटतो की हां कोणतरी आहे. तर गाणं लावून झालंय. आता बेड पण आवरून झालंय. मोबाईल लावला चार्जिंगला. सो तर भेटतो तुम्हाला. अरे हां, हे बघा, हे आमच्या झाडातल्या घरातले ट्रीज. सो तर ह्याला लावून झालं आता सगळं. पाणी देऊन झालं. सॉरी, झोपून उठला काय पण बडबडतो मी. तर भेटूया थोड्या वेळ तुम्हाला. सो तर मंडळी, आत्ता मी बसलो आहे नाश्त्याला. दूध बिस्किट खातो. तुम्ही काय काय खाता नाश्त्याला त्या कमेंट करा. बघूया कोणाकोणाची चॉईस म्हणजे मॅच होते. आणि बिस्किट शिवाय मला चपाती पण आवडते. दूध चपाती सुद्धा मी खातो. बघा, आणि याच्याबरोबर कॉम्बिनेशनसाठी टी व्ही आहे. मला टी व्ही बघत असतो. बसलो आहे नाश्ता करायला. या क्रॅक जॅक. कोणाकोणाचं फेवरेट आहे क्रॅक जॅक? मला उठले चालतं खाण्याची मतलब आपण. ही सवय खूप जणांना असेल अख्खा टी व्ही बघायची. मला पण आहे, लहानपणापासूनच आहे. मी काही गोष्टी तुमच्याशी बोलणार आहे. पहिले खातो मग तुमच्याशी बोलतो. हे फक्त 1-2 मिनटं द्या मला. फक्त लगेच संपून लगेच येतो तुम्ही बोलायला. ओके. हॅलो गाईस. तर मी म्हणतो कालचा विषय की काल मला ब्लॉग बनवता आला नाही. काल खूप उशीर झाला. काल म्हणजे मी अक्षरशः रात्री मेसेजची वाट बघता मी 3-3:30 झाले मला झोपायला. 3-3:30 वाजता झोपलो. इवन त्याच्यानंतर झोपलो मी 3:30-4 पर्यंत झोपलो. झोप लागली ती पण मला. मोबाईल चार्जिंगचा राहिला. बदाम भिजवायची विसरून गेलो. टी व्ही चालू होता. टी व्ही चालू राहिला. आणि हां, आणि इवन मी रात्री हे असतं ना आपलं टाकीचा कॉक असतो ना, तो चालू करून ठेवलेला की पाणी आलं की मग टाकी भरेल. पण सकाळी मग असं अचानक जाग आली ना, 5-5:30 वाजता पाण्याचा आवाज. आणि जाऊन बघतो मोरी भरलेली. नशीब की मोरीच्या बाहेर नाही आलं पाणी. पटकन पाव बंद केला. मग पाणी भरून घेतलं पटकन बालदीमध्ये. ते पण झोपेत. तसंच नंतर मग पाणी ते जाऊ दिलं याच्यात सोडून दिलं सर खाली. त्याच्यानंतर ते झालं, ते उठलो पटकन. आणि त्याच्यानंतर मग काय केलं, नळ चालू होते ते बंद केले. सकाळी उठल्यावर मग पहाटे उठल्या मग सकाळी झाडाला पाणी टाकलं. आणि मग झोपेतच होतो, त्यामुळे येऊन रिटर्न झोपलो. म्हणजे पडलो आणि टी व्ही बघत परत झोप लागली. जी झोप लागली ती डायरेक्ट मी 12:30-1 वाजता उठलो. बाप रे बाप.
त्यामुळे मला ब्लॉग बनवता आला नाही कालचा, सॉरी त्यासाठी. आणि काय नाही, मग त्यानंतर काही लोकांना मेसेज केले मी. त्याच्यानंतर काही आराम करत होते, काही लोकांना बरं नाही आहे सध्या, त्यामुळे त्यांनी काही लोकांनी थोडे मेसेज नंतर केले. काय नाही, असं काय नाही, हरकत नाही, चालतं तसं. आणि त्याच्यानंतर मग काय मी निघालो कामाला. मी पोचलो, कामावर गेलो. 2:20ला पोचलो शाप. मी तिथे पोचलो कारण की ट्रॅफिक होतं. आता गणपती दिवस म्हटलं तर ट्रॅफिक असते इकडे, तर पोचलो तिथे. त्याच्यानंतर मग वाट बघितली. मग मित्राचा फोन केला. मग मित्र आला 2:30-2:45 वाजता तो आला तो. मग त्याच्यानंतर मग बसलो आम्ही. आणि त्यानंतर त्याला पण झोप लागली आणि मला पण डुलकी यायला लागल्या. तरी पण मी तोंडावर पाणी मारलं परत आणि गाडीवर बसलो. मोबाईल असं चाळत गेम खेळत, त्याच्यामध्ये गाडीचा गेम आहे तो खेळत बसलो टाईमपास. आणि त्याच्यानंतर मग आमचे बॉस आले, आमचे मुकादम वगैरे आले. त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो एंट्री 4-4:30पर्यंत. मग त्याच्यानंतर मग एक गणपती आला होता, त्याच्या आधी एक गणपती विसर्जनासाठी आला. तर त्यांना काहीतरी सुतक वगैरे होतं आय थिंक सो असं, तर त्यांनी सांगितलं. तर तो गणपती विसर्जन करायला सांगितलं त्यांना. त्यांनी केला. इव्हन मीच करणार होतो, पण माझी व्हिडिओ काढला पण नव्हतं, त्यामुळे मी म्हणलं त्यांच्या हातूनच करा तुमचं. तर केलं विसर्जन तिकडेच हौदामध्ये. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कोटीत गेलो. कोटीत गेल्यानंतर मग थोडं बोलणं वगैरे झालं. त्याच्यानंतर मग आम्ही लागलो कामाला. आणि त्याच्यानंतर मग कामाला लागलो. मग थोड्यानंतर आमचे GPS मध्ये फोटो काढायला सांगत असतात आमचे कामगाराचे, ते पाठवायचे असतात ऑफिसला. सो तर ते मित्राबरोबर ते गेलं. त्याच्यानंतर मग थोडंसं दुसऱ्या मित्राला घेऊन गेलो गाडीवर. त्याच्यानंतर त्याचे फोटो काढले GPS मॅपमध्ये काम करताना. त्याच्यानंतर मग आलो मी. मग आमचं काम चालू झाल्यानंतर मग आम्ही एक मित्र आला, अजून एक दुसरा कामगारमधला, त्याला घेऊन गेलो. आणि रविवार पेठ माहिती असेल, पुण्यात जे राहतात त्यांना माहिती असेल रविवार पेठ, तिकडे गेलो. आणि तिकडे एक सचिन म्हणून मित्र आहे आमचा, त्यांनी चायचं दुकान ओपन केलं. तर तिकडे जाऊन चाय पिलो. तो फ्री देत होता. आम्ही म्हणून नको बाई, संध्याकाळच्या टायमाला लक्ष्मी येत असते, त्यामुळे पैसे देणार, नंतर पाहिजे तर आम्ही नंतर तुझ्याकडून जेव्हा वाटेल तेव्हा फ्री दे, पण सध्या तरी मग पैसे देऊन चाय पिलो. चाय पण फक्त म्हणत होतो. आणि कधी तुम्ही गेला तर तिकडे रांका ज्वेलर्सच्या जवळच आहे, त्याच्या कोपऱ्याला अमृतेश्वर म्हणून. तर तिथं त्यानंतर चाय पिऊन मग आम्ही निघालो. आमचं काम केलं. मग संध्याकाळी लागलो कामाला. जे काम सुरुवात केली, मग थोडं काही लोकांचे मेसेज यायला लागले. मग काम करत करत त्यांना मेसेज केले. असं काय नाही, मी बिझी असतो, की मला पण आवडतं असं आपल्या माणसांना, आपल्या लोकांना टाईमवर मेसेज करणं. पण जर कधी थोडंसं लेट होत असेल तर समजून जावं की मी गाडी चालवते किंवा हातात माझ्या काहीतरी काम आहे, पण मी करणार 1-5 मिनिटाच्या आतमध्ये करणार मेसेज तुम्हाला, एवढं कन्फर्म आहे. सो तर ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि आजचा ब्लॉग बनवतोय. आजचा 8वा दिवस आहे. उद्या 9 आणि परवा 10 झाले. गणपती समवायला आले, म्हणजे विसर्जनासाठी आले. आत्ता राहिले 2च दिवस आता. सो तर आजचा ब्लॉग हा बनवतोय असा. आणि आज पण माझी 2 ते 10ची ड्युटी आहे. सो तर आज आता वाजलेत आय थिंक किती वाजलेत, आत्ता वाजलेत 1 वाजलेत पकडायला गेलं तर 12:59 झालेत. ते म्हणजे 1 पकडू शकतो, 1 वाजलेत. आता थोडं कपडे वगैरे बघतो, कुठली धुवायची असतील ते साईडला काढून ठेवतो. मग आज भिजून ठेवतो, उद्या उठल्यावर धुतो. पण उद्या बघावं लागेल उद्या माझी ड्युटी कधीची आहे. उद्या जर 2 टाईम ड्युटी असली तर मग लवकर मला येऊन धुवावं लागेल. तर कसं काय नाही, धुवेन मी. आणि त्याच्यानंतर मग निघायच्या आधी दिवाबत्ती करणार, लाईट सगळे बंद करणार, फक्त हॉलमध्ये लाईट चालू ठेवणार आणि कामाला जाणार. कामावर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायचा प्रयत्न करणार, कारण की उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस मेन आहे. आणि हां, एक गोष्ट काहीच की मी 10व्या दिवशी ऑनलाईन नसणार, कारण की सकाळपासून ते रात्रपर्यंत ड्युटी असते आमची लास्ट दिवशी. तर त्यामुळे थोडं हातात जास्त काम असतं. त्यामुळे तेव्हा मी रिप्लाय नाही देईल. तर मी रिप्लाय नाही तसं तुम्ही डायरेक्ट कॉल करा, मी कॉल अटेंड करेल तुमचा. आणि तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देईल मी माझ्याकडून. तसं नका समजू की मी फुल कामात आणि बिझी आहे. मी असणार तुमच्यासाठी ऑल टाईम अवेलेबल असणार. बिंदास तुम्ही फक्त तेवढं मनात काही शंका आणू नका माझ्या विरुद्ध. आणि आता तर सगळं काम वगैरे झालं आहे माझं, काही टेन्शन नाही आहे. आता बघतो इकडे तिकडे मशीन वगैरे ती ऑनलाईन लावायची, चार्जिंगला ती लावणार. आणि पिक्चर वगैरे बसलो आहे थोडं. आणि काही लोकांचे मेसेज येतात त्यांना रिप्लाय देत बसलो आहे.
तुम्ही वेबसिरीज बघत बसा, आम्ही काम करतो. म्हणजेच की तुम्ही पण थोडं कामं करता माहिती आहे आम्हाला, पण तुम्ही पण तुमच्या ह्याच्यात व्यस्त राहा, आम्ही पण आमच्या ह्याच्यात व्यस्त राहू. आणि मग नंतर मग तुम्ही पण आता दुपारी जेवण झाल्यावर आराम करा, मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त राहा आणि असंच जुळून राहा. तुम्हाला कळत नसेल मी व्हिडिओ कशासाठी बनवतो, कोणत्या ह्याच्यासाठी बनवतो. मला म्हणजे असं मनात आलं व्हिडिओ बनवायचं तर मी सहज बनवतो आहे आणि मला आवडतो व्हिडिओ बनवायला. तर आता बघूया, सॉरी, आता पाहूया आजचे दिवस काय काय होते ते मी आल्यानंतर कळवेन. सो तर आत्ता तुम्ही मस्तपैकी दुपार होणार आहे, दुपार झाली आता. सो तर तुम्ही मस्तपैकी जेवा वगैरे, मस्त आराम करा आणि काय असेल तर बिंदास कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा, मला DM करा. मी तुमच्या सेवेसाठी सदैव हजर राहील. आजची सकाळ एवढी भारी झाली आहे ना, काही लोकांचे मेसेज एवढे धडधड आलेत ना आणि एवढे गोड मेसेज आलेत ना काही लोकांचे गुड मॉर्निंगचे. बापरे, अक्षरशः खरं असं वाटतं की रोज असे मेसेज आले किती बरं वाटेल. लोक एवढं प्रेम करतात आमच्यावर. मग असं प्रेम म्हणजे असं लोकांचं काहींचं प्रेम असतं, काहींची भावना असतं, ते व्यक्त करतात आमच्याबरोबर. त्यांनाही आवडतं आमच्याबरोबर बोलायला, तर ते बघून खूप बरं वाटतं. आणि असंच प्रेम करत राहा, असंच आमच्यासोबत जुळून राहा. आम्हालाही बरं वाटतं आणि तुम्हालाही बरं वाटेल, कारण की आम्ही असे व्हिडिओ बनवतो ते त्यातून तुम्हाला एंटरटेन करणार आम्ही. आणि तुम्ही बघत असाल ते पिवळे काय तर टिक्का आहेत, तर ते एक सांगायचा राहिला विषय तो. मगाशी एक आजी आली त्या, त्यांनी दरवाजा नॉक केला तर मी बाहेर जाऊन बघितलं तर ते येतात ना की असं, आता त्यांना काय म्हणतात ते माहिती नाही, जो जोगवा मागायला येतात ना तसं ते आलते. पण मग आले, मग त्यांनी मग डायरेक्ट आल्यावर डायरेक्ट टिक्का लावला, ब्लेसिंग दिले पहिल्या. मग नंतर मी म्हटलं आता काय करू. मग त्यांना विचारलं काय देऊ, मग ते बोलले थोडी साखर दे आणि 25 रुपये. म्हणजे ठीक आहे, मग त्यांना देऊन टाकले पैसे 30 रुपये आणि त्यांनी ब्लेसिंग दिलं, ते बरं वाटलं मला खूप. आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे की ते आईला पण विचारत होते की तुझी मम्मी असते तर ती नाही, तर मी सांगितलं की आई थोडी बाहेर गेली असं. ते ब्लेसिंग आल्यावर थोडंसं एवढं भारी वाटतं ना की बरं वाटतं. सो तर मग चांगलं वाटलं ते. सो तर गाईज मी म्हणत होतो की तुम्ही विचारत असेल की तुझे शिफ्ट असे, तुझे जर शिफ्ट सकाळचे असतात 6 ते 1 असतात, तर त्यानंतर काय करतो, तर त्यानंतर मी घरी आल्यावर मम्मी नसलं तर मग घरी आल्यावर पहिले झाडू वगैरे मारतो. घर साफ झालं असेल तर ठीकच आहे, झाडू मारल्यानंतर मग स्वतः फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर मग जे कपडे असतील धुवायचे ते काढून ठेवतो साईडला आणि ते भिजवून ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी मग मशीन चालू करतो, जर सुट्टी असेल तर मग ती लावतो, मशीनवर धुतो. आणि मग दुपारी खाऊन आलो असेल तर मग जेवत नाही, डायरेक्ट संध्याकाळी नाश्ता वगैरे करतो, नाहीतर मग जेवण बनवायला घेतो, जेवण बनवतो. आणि त्याच्यानंतर मग थोडं रील्स स्क्रोल करत बसतो. आत्ता TV रिपेअर झाला त्यामुळे आत्ता बघत बसेल, नाहीतर मग रील्स स्क्रोल करत असतो. नाहीतर मग रील्स बनवायला आवडतं मला, रील्स बनवतो आणि ते पोस्ट करतो इन्स्टाला आणि स्टोरी ठेवतो. मला आवडतं तसं बनवायला. आणि जर यूट्यूबला व्हिडिओ बनवायचे असतील तर यूट्यूबला व्हिडिओ बनवतो. कुठले राहिले असतील तर मग ते थोडे व्हिडिओ एडिट करत असतो. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ वगैरे झाली की थोडा एक राऊंड मारून येतो इथे एकटाच, जर मन असेल तर. नाहीतर मग गेम खेळत बसतो. त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली की मग झाडू मारून देवबत्ती वगैरे करतो. त्याच्यानंतर मग जेवण नाही बनवलं असेल तर जेवण बनवायला घेतो, नसेल बनवलं तर. आणि जर बनवलं असेल तर मग ते रात्री खायला ठेवतो. आणि त्याच्यानंतर मग टाईमपास वाटलं तर काहीतरी खायला आणतो, नाहीतर ते पण नाही ना. आणि पेट्रोल भरायचं असलं तर गाडीत पेट्रोल भरून येतो, एक राऊंड तर बाहेर मारूनच येतो असं. आणि नाहीतर मग मित्रांना फोन करत बसतो, कोणाशी काही माणसं आहेत, काही लोक आहेत त्यांच्याशी चॅटिंग करत बसतो, थोड्या गप्पा गोष्टी मारत बसतो, प्लॅनिंग करतो कधी भेटायचं आहे, कुठे भेटायचं आहे आणि कधी भेटायचं आहे, त्याचं सगळं प्लॅनिंग होत असतात. आणि काही दिवसांनी येणार ते पण व्हिडिओज येणार आहेत, सांगेन मी तुम्हाला, दाखवेल मी तुम्हाला, पोस्ट करून दाखवेल मी. सो तर काहीच 2 वाजायला आलेत, मी निघतो आता कामाला, तयार व्हायचं दाखवत नाही, तयार होतो, पटकन निघतो. आणि मग संध्याकाळी आल्यानंतर अर्धे व्हिडिओ बनवतो आणि नंतर मग ती व्हिडिओ पूर्ण बनवून तुम्हाला पोस्ट करून यूट्यूबला टाकतो. मग तुम्ही बघा. चला तर भेटूया संध्याकाळी. सो तर गाईज मी कामावरून आलो मगाशीच, फ्रेश वगैरे झालो आणि मग नंतर पहिलं खायला पळालो, भावाला मेसेज केला, त्याच्याबरोबर
थोडंसं खाल्लं आणि आता रिटर्न घरी आलो आहे आणि थोडंसं पार्सल आणलं, परत भूक लागली होती, तर आता मी खातो नंतर भेटतो. सो तर माझं खाऊन झालं आहे, भूक लागली जास्त त्यामुळे जेवढं बाहेरच मागवलेलं खायला, तर म्हणजे घेऊन आलो आणि ते खाल्लं आता आणि भांडी वगैरे घासली आणि आता टी व्हीवर बसलो आहे. आता उद्या आमची मॉर्निंग ड्युटी आहे, सो तर मला आता लवकर झोपावं लागेल कारण की सकाळी लवकर उठणं आणि झोप पूर्ण झाली पाहिजे. चला एवढं काय नाही, झोपू एवढं काय नाही. काही लोकांचे मेसेज आज कमी आले, ठीक आहे चला, ते पण कामावर असतील, चालते चला. आणि आजचा दिवस सांगायचं सांगितलं विसरून गेलो मी. आज नेहमीप्रमाणे कामावर गेलो 2 वाजता, नंतर मग आज सोडला मला 9:30पर्यंत सोडलं, नेहमीप्रमाणे काम झालं आणि घरी आणून जेवलो, तिथं सांगितलंच आहे. आणि आता बघतो थोडं एडिटिंग करायचं कारण की आता एक 15-20 मिनिटं आधीच काही मेसेज येऊन गेले, तर काही लोक वेब सिरीज बघणं बिझी आहेत. म्हणजे ठीक आहे चला, मला काही हरकत नाही, तुमची तब्येत पण थोडा डाऊन आहे, तर तुम्ही बघा जरा वेब सिरीज बघत बसा. आम्ही आमचं व्हिडिओ एडिटिंग करत असतो आणि व्हिडिओ बनवत असतो, म्हणजे तुम्हाला नंतर बघायला. आता आय थिंक वाजले असतील 1:30-2 वाजले असतील, स्वतः मी बनवतो, थोडं व्हिडिओ एडिट करतो आणि पोस्ट करतो. सो तर आजचा शेवटचा दिवस, म्हणजे आता 2 वाजून गेले, म्हणजे दुसरा दिवस निघाला आता. आजचा आहे 10वा दिवस. आज सगळ्यांकडे सत्यानाची पूजा, तर बघूया आता उद्या मॉर्निंगला जाऊन किती वाजता होते मी आणि किती वाजता उठते सकाळी, आता बघूया. चल हा होता आजचा ब्लॉग आणि कोणाकोणाला आणखी पुढचे ब्लॉग बघायचे त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन पटकन येईल आणि तुमच्याबद्दल व्हिडिओ लगेच भेटेल तुम्हाला. लाईक करा यार, लाईकसाठी पैसे नाही.